नाशिकमध्ये एक मोठी बातमी। 2 माजी महापौर हे भाजपच्या गळाला लागलेत। माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ हे भाजपात प्रवेश करणार आहेत। नाशिकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश होणार आहेत। भाजपचा एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला हा धक्का म्हणावा लागेल। मला मागच्या पंचवार्षिकला तिकिटासाठी भांडावं लागलं, तेव्हाही तिकीट कापलं, तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं। मी चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो। राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे, बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही। म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बाबा भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। दुसरीकडे नाशिकचे माजी महापौर हे पक्ष सोडून जात आहेत। जाऊ द्या, कालपर्यंत ते दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून ठाकरे। नाही काहीच नाही ना। म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत ते गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत, शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक। कसा विश्वास ठेवायचा?